गुजरातमधून महाराष्ट्रात होणारी बायोडिझेलची अवैध वाहतूक उघडकीस. विसरवाडी 2 कोटींचा मुद्देमाल जप्त. गुजरातहून महाराष्ट्रात सुरत-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून बायोडिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक करणारे 3 टँकर नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने विसरवाडी परिसरात छापा टाकून पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रचलेल्या सापड्यात तब्बल 1,28,000 लिटर बायोडिझेल सदृश द्रव आणि 3 टँकरसह 2,17,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कारवाई दरम्यान वाहनांचे चालक राजस्थानचे बाबूलाल नरसिंगराम बिष्णोई व गुमानराम रूपाराम जाट तसेच उत्तर प्रदेशचे संतोष राधेश्याम सिंग यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता व जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जप्त रसायनाचे 6 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, विसरवाडी. प्रतिनिधी गणेश सोनवणे.